बैलगाडा शर्यतींवरची सुप्रीम कोर्टाने बंदी उठवली आणि बैलगाड्या शर्यती पुन्हा एकदा त्याच जोमाने सुरू झाल्या. आणि या बैलगाड्या शर्यती जशा सुरू झाल्या तशा त्यांच्या शर्यतींच्या रकमेमध्ये वाढ होऊ लागली आणि या स्पर्धांच्या रकमा 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 10,00,000 वरून आत्ता बुलेट, ट्रॅक्टर, थार आणि अगदी आता झालेल्या 1 BHKच्या फ्लॅटपर्यंत येऊन पोचल्या. आणि अशा मोठमोठ्या रकमांच्या आणि मोठमोठ्या गोष्टींच्या शर्यती होऊ लागल्याच्यामुळे साहजिकच बैलांच्या किमतींमध्ये पण भरघोस वाढ होऊ लागली. आणि पूर्वी मिळणारे 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 10,00,000चे बैल आता 50,00,000, 60,00,000, 70,00,000 तर अगदी तब्बल कोटी ते 1.5 कोटी रुपयापर्यंत त्यांची किंमत येऊन पोचली. बंदीच्या अगोदर देखील खूप साऱ्या बैलांना 50,00,000, 60,00,000, 70,00,000 अशी मागणी आलेली माहीत होती. परंतु त्यांच्या बैलांच्या मालकांनी ते बैल न विकल्याच्यामुळे ते काही खरेदी विक्रीचे व्यवहार होऊ शकले नाही. उदाहरणार्थ आपला मोठा लक्षा याच्या मालकाने सांगितलं होतं की मोठा लक्षाला तो जेव्हा पळत होता त्या टायमिंगला 70 लाखाची मागणी झाली होती, परंतु त्यांनी मोठा लक्षाला विकला नाही. त्याच्यानंतर बैलगाड्या शर्यतीवर बंदी आली आणि बैलगाड्या शर्यतींवर बरेच वर्ष बंदीचा काळ होता. त्यानंतर बैलगाडा शर्यती पुन्हा एकदा सुरू झाल्या आणि पुन्हा एकदा बैलांना मोठ्या प्रमाणावर मागणी होऊ लागली. आणि अशातच गेल्या वर्षी आपले गौतम भैया काकडे यांनी काही कारणास्तव बैलगाडा शर्यतीतून निवृत्ती स्वीकारली आणि आपल्याकडे असलेले सर्व बैल आपण सध्या विकणार आहोत असं त्यांनी जाहीर करून टाकलं. त्यांच्याकडे त्यावेळी सर्जा नावाचा खोंड उत्तमरित्या पळत होता. आणि अशातच बैलगाडा क्षेत्रामध्ये नव्याने येण्यास इच्छुक असणाऱ्या रणजित निंबाळकर सर यांनी गौतम भैया काकडे यांच्याकडून हा सर्जा नावाचा खोंड तब्बल 61 लाख रुपयाला खरेदी करत बैलगाडी शर्यतीतील सर्वात विक्रमी खरेदी केली आणि ती आतापर्यंत सर्वाधिक विक्रमी किंमत होती. त्यानंतर गेल्याच आठवड्यामध्ये एक बैल आणि त्याचे मालक एका वेगळ्या गोष्टीसाठी चर्चेमध्ये होते आणि तो बैल होता सुंदर उर्फ कॉकटेल आणि त्याचे मालक पिंटू शेठ मोडक. आणि त्या गोष्टीमध्ये पिंटू शेठ मोडक यांनी सांगितलं होतं की सुंदर उर्फ कॉकटेल याची मी खरेदी तब्बल 70 लाख प्रमाणे 50-50% रूपाने, म्हणजे 50% पिंटू शेठ मोडक मालक असतील आणि 50% त्याचे पूर्वीचे मालक असतील आणि अशाप्रमाणे 70 लाख रुपये त्याची किंमत ठरवून 35 लाख रुपयाला मी त्याची 50% भागीदारी खरेदी केली आहे. म्हणजेच हा सौदा जर पकडला आणि एखाद्या बैलाची किंमत ठरवली तर 70 लाख रुपये ही देखील सर्जाच्या नंतर एखाद्या बैलाला मिळालेली मोठी रक्कम आहे. परंतु कोटी रक्कम म्हटली की खूप मोठा आकडा समोर येतो. 1 कोटी रुपये हा पहिल्यांदा आकडा गेल्या वर्षी महिब्या या बैलाच्या रूपाने आपल्याला समोर आला होता आणि महिब्याला 1,10,00,000 एवढी किंमतीची मागणी झाली असं समोर आलं होतं आणि त्या टायमिंगला खूप सारी चर्चा देखील झाली होती. परंतु महिब्या बैलाच्या मालकाने महिब्याला न विकल्याच्यामुळे ती सुद्धा नुसती बातमी ठरली आणि खरेदी विक्रीचा व्यवहार काही होऊ शकला नाही. परंतु कालपासून रणजित निंबाळकर सर आणि सध्या मार्केटमध्ये आपल्या पळाने धुमाकूळ घालीत असलेला त्यांचा आदत किंग सुंदर याच्याबद्दल बातम्या येऊ लागल्या. आणि काल रणजित निंबाळकर सर यांनी त्यांच्या YouTube चॅनलवरून सांगितलं होतं की आदत किंग सुंदरला 90 लाखांची मागणी झालेली आहे आणि मी समोरच्या मालकांना 1,25,00,000 म्हणजेच 1.25 कोटी रुपयांची मागणी केली. जर 1.25 कोटी रुपये देण्यास ते तयार झाले तर मी सुंदर हा बैल विकणार आहे. मित्रांनो, 1.25 कोटी रुपये एखाद्या बैलाला किंमत मिळावी ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि जसं बोललं झालं होतं की बंदीच्या नंतर बैलांना, शेतकऱ्यांना आणि बैलगाड्या क्षेत्राला सुगीचे दिवस आलेत, तर ते बघून आणि ह्या किमती बघून खरोखरच असं वाटतंय की बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप मोठे बदल घडत आहेत. मित्रांनो, हा सौदा उद्या म्हणजेच रविवारी होणार आहे आणि निंबाळकर सरांनी सांगितलंय की हा सौदा मी ऑनलाईन करणार आहे. कारण का त्यांचं म्हणणं होतं की बरेचसे मालक सांगतात की मी अमुक रकमेला खरेदी केलाय आणि मात्र तेवढ्या रकमेला ते खरेदी करतात, त्याच्यापेक्षा कमी रकमेने ते बैल खरेदी करतात. पण आपण तसं करणार नाही. आपण जे काही बैलाची खरेदी विक्री करणार आहोत ती ऑनलाईन करणार आहोत आणि यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल. मित्रांनो, उद्या
आपल्याला पाहायला मिळेल की सुंदरची खरेदी विक्री होणार का? आता त्यांनी काल सांगितलं होतं की त्यांचे फॅमिली आणि विठ्ठल नाना असतील किंवा त्यांचे मित्र असतील यांनी या गोष्टीला विरोध केलाय. त्याच्यामुळे मी 2 दिवसात हा निर्णय ठरवणार आहे. जर त्यांनी उद्या हा सुंदर बैलाची विक्री करण्याचा निर्णय घेतला तर तो बैलगाडा क्षेत्रामध्ये एक नवी इतिहास आणि खरेदी विक्रीचा नवा रेकॉर्ड करणारा ठरणार आहे. बाकी मित्रांनो, रणजित निंबाळकर सरांनी सुंदरला विकण्याचा निर्णय घेतलाय तो बरोबर आहे का? रणजित निंबाळकर सरांनी सुंदरला 1.25 कोटीला विकला तर ही 1.25 कोटी सुंदरला येणारी किंमत बैलगाडा क्षेत्रामध्ये एक नवी दिशा ठरेल का? याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.